बघता बघता अरुणोदय भाबा, सूर्याची किरण संपूर्ण सृष्टीवर पसरली जावीत, वासुदेवांचे स्वर आमच्या कानावर यावेत आणि त्या क्षणाला संपूर्ण सृष्टी जागी व्हावी, आमची पावलं वळली जावीत आई गावदेवी चषक 2021 कडे. आणि बघता बघता 17 मार्च 2021 उगवली. आजच्या दिवसातील सगळे संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. पहिला सामना जाणता राजा बदलापूर गाव आणि जय हनुमान सीसी डोके या दोन संघाच्या दरम्यान आजच्या दिवसातील पहिला सामना या ठिकाणी सुरू होत आहे. दुसरी मॅच असेल छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि राज क्रीडा मंडळ कुळगाव या दोन संघाच्या दरम्यान. तिसरा सामना असेल देवांश 11 मोहोपाडा राजेश आणि त्याच्या विरोधात वेदा 11 एरंजाड. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल जय भवानी शिरगाव सागर आणि मोरिया सीसी दापिवली. क्रिकेटचा हा थरार आणि क्रिकेटची विलोभनीय दुनिया आजच्या दिवसामध्ये मनमुराद आनंद लुटण्यासाठी हॅट्स ऑफ पुन्हा एकदा सलाम करेल राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव आयोजित आई गावदेवी चषक 2021. दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बोथ ऑफ टीम ऑल दी बेस्ट. शो दी गुड गेम. एक चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेल आपला 12th मॅन 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव आयोजित आई गावदेवी चषक 2021. 15 मार्च पासून सुरू झालेला हा प्रवास आजचा हा स्पर्धेचा तिसरा दिवस आणि याच तिसऱ्या दिवसातील पहिला सामना जाणता राजा बदलापूर गाव जय हनुमान सीसी डोके या दोन संघाच्या दरम्यान. यस ऑफिशियल आमचे तयार होत आहेत. दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. असं म्हटलं जातं मित्रांनो, क्रिकेटची स्पर्धा असली तर आमचं तन मन धन या क्रिकेटच्या मैदानाकडे वळलं जातं. याचं कारण आहे प्रत्येक क्षणाला आमच्या मुखामध्ये चर्चा एकच नावाची आहे. ती चर्चा म्हणजे फक्त आणि फक्त क्रिकेट. कट्ट्यावर बसलो तर मात्र क्रिकेट, टीव्हीच्या समोर बसलो टीव्हीच्या समोर स्क्रीनवर फक्त क्रिकेट, जेवायला बसलो हातामध्ये जर मोबाईल असला तर युट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये फक्त आणि फक्त क्रिकेट. एखाद्या मित्राला जर कॉल केला तर फक्त चर्चा होईल क्रिकेट आणि हाच क्रिकेट या ठिकाणी सजला जातोय. राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव आयोजित आई गावदेवी चषक 2021. दोन्ही संघाचे 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. मॅचला सुरुवात होते आहे. यावेळेस आपण बघू शकाल सुंदर वातावरण तयार होत आहे. व्हॉट ॲटमॉस्फिअर. आणि बघता बघता आजच्या या दिवसाला आपण सुरुवात करतोय. जाणता राजा बदलापूर गाव जय हनुमान सीसी डोके या दोन संघाच्या दरम्यान 3-2-1 लेट्स प्ले मॅच ऑन. पहिलाच बॉल यावेळेस मात्र फक्त दिशा दिली गेली. शॉर्ट फाईन लेगला एक सिंगल धाव. 1 इज बेटर दॅन 0. सातत्याने आम्ही म्हणतो एक सिंगल धाव काढली गेली. जाणता राजा बदलापूर गाव आणि जय हनुमान सीसी डोके या दोन संघाच्या दरम्यान आपण मॅचला सुरुवात केली. जाणता राजा बदलापूर गाव प्रथम बॅटिंग करत असताना यस पहिला चेंडू फेकून झालाय. सेफच्या बॅटमध्ये एक सिंगल धाव मात्र आली गेली. सेफ आणि स्वप्नील ओपनिंग पेअर खेळपट्टीवर आपला अधिराज्य गाजवण्यासाठी आजच्या उगवत्या सूर्याचा साक्षीड या ठिकाणी बॅटिंग करण्याचा पवित्रा घेतलाय. गोलंदाजी मार्कवर कविदास तयार. पहिला बॉल अतिशय जबाबदारीने फेकला. मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि याच मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये कमीत कमी धावा देणं हे कोणत्याही गोलंदाजाचं इतिक कर्तव्य या ठिकाणी पार पाडलं जाईल का? हो हो हो. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं परंतु निश्चितच मिडल स्टंपवरून चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. बदल हा मित्रांनो निसर्गाचा नियम आहे पण तोच निसर्गाचा नियम अनपेक्षित न होता अपेक्षित व्हावा याचसाठी केलाय अट्टहास. 18 मार्चचा दिवस हा आमच्यासाठी खूप गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड करण्यासाठी ध्येय ठेवून ध्येयापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. क्या बात आहे. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शॉट ऑफ गुडलेनच्या स्पॉटवर चेंडू पडला त्यानंतर मात्र चेंडू टर्न झाला निघून विकेट किपरच्या हातामध्ये. 2 चेंडू डॉट बॉल अर्थात स्ट्राईक रोटेट केली आणि याचाच दुष्परिणाम भोगावा लागतो बॅटिंग करणाऱ्या संघाला. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव आली त्यानंतर मात्र कविदासने या ठिकाणी आपल्या गोलंदाजीची कविता कोणत्या पद्धतीने वाचली जाईल यासाठी गोलंदाजीची ध्येय समोर ठेवून मुळाक्षरे तयार केली आणि बघता बघता यस आय एम अ बॉलर हे सांगत असताना गोलंदाज कविदास
आणखी एक चांगला चेंडू, यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. ओ हो हो, जजमेंट चुकली गेली. नक्कीच क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे मित्रांनो. ज्या ज्या गोष्टीमध्ये सस्पेन्स असतं ना, व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, त्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकी करू शकत नाही. याचं कारण आहे नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ तुमच्यासाठी येणार नाही, म्हणून की काय, वेळ सगळ्यात महत्वाची आहे. आणि जी माणसं वेळ पाळतात ना ती इतिहास रचतात. कोण विसरेल महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास की ज्या ज्या वेळा वेळ पाळली गेली त्या त्या वेळा मात्र कोथळे बाहेर निघाले. यावेळेस आडव्या वाटणं खेळ आहे. पुन्हा एकदा छेल सुटला जातोय. सातत्याने गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. क्वालिटी प्राप्त होत नाही याचं कारण बॅकअप कमी पाहायला मिळत आहे. म्हणून की काय, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि आज सांघिक खेळामध्ये प्रत्येकाला वैयक्तिक जबाबदारी पार पाडता येणं हे या ठिकाणी गरजेचं असेल. कविदास 5 चेंडू फेकून झालेत. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल. चौथ्या चेंडूवर 2 धावा आणि 5व्या चेंडूवर एक सिंगल. बदलापूर AW संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद फक्त आणि फक्त 4 धावा. एक कासवाच्या गतीने सुरुवात या ठिकाणी म्हणावे लागेल, परंतु ते सातत्याला महत्व द्यावं लागेल बदलापूर संघाला. यावेळेस आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. अपील होती परंतु निश्चितच डॉट बॉल. याच निर्धाव चेंडूने षटकाची सांगता गेली. पहिलं षटक संपुष्टात येत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बदलापूर संघाची धावसंख्या ती बिनबाद फक्त आणि फक्त 4 धावा. बल बिगनीज हाफ डन सांगत असताना गोलंदाज कविदास, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. नजरेमध्ये भरावी, आमच्या मनापर्यंत ही गोलंदाजी पोहोचली जावी आणि हाच खेळाडू टेनिस क्रिकेट जगताच्या यशाच्या मनपटलावर का उमटला जातोय याचं प्रात्यक्षिक उदाहरण कविदासने पहिल्या षटकामध्ये या 5 मिनिटांमध्ये मंत्रमुग्ध करत असताना प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत होणारी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं मित्रांनो, एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही ऑप्शन म्हणून जगू नका, तर सातत्याने तुम्ही ब्रँड म्हणून जगा. प्रोडक्ट म्हणून राहाल तर विकले जाल आणि ब्रँड म्हणून राहाल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला मागणी केली जाईल. यासाठी नाव नाही तर ब्रँड बॉस हे सांगितलं कविदासने. फक्त 4 धावा खर्च केल्या. आभार मानेल मी आमच्या माडी सरांचं की सातत्याने प्रेम देत असतात आणि त्यांच्या माध्यमातून बदलापूरपर्यंतचा प्रवास करण्यासाठी आम्हाला संधी प्राप्त होते. बदलापूरचा एक बुलंद बलाढ्य आवाज, त्यांच्या आवाजातील जर बेस चेक केला मी तर म्हणेन असा बेस महाराष्ट्राच्या व्याघ्रमुखावर कमी माणसांना मिळतो. आणि शब्दांची जादू सरस्वतीने दिलेला सहवास, त्याहीपेक्षा त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेला प्रामाणिकपणा, या सगळ्या गोष्टी त्यांची व्यक्तिमत्व शिकून जातो. थँक्यू सो मच माडी सर. ईश्वराचा आशीर्वाद असाच कायमस्वरूपी राहत राहावं यात तीळ मात्र शंका नाही. राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव आयोजित आई गावदेवी चषक 2021 पहिलं षटक संपुष्टात येत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बदलापूर संघाची धावसंख्या ती बिनबाद फक्त आणि फक्त 4 धावा. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसऱ्या षटकाला सुरुवात. मंगेश गोलंदाजी मार्कवर हजर. यस, डावखुऱ्याचा फलंदाज स्वप्नील स्ट्रायकिंग एंडवर सज्ज. यावेळेस आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्वप्नीलला सुद्धा सूर सापडत नाही. आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये स्वप्नील अनेक चेंडूपासून वंचित राहिला, नॉन स्ट्राईक एंडवर उभा होता. त्यानंतर मात्र स्वप्नीलला सेफ मी तर म्हणेन नॉन स्ट्राईक एंडवर होता आणि आता मात्र शेवटच्या चेंडूवर सुद्धा डॉट बॉल आल्यानंतर स्ट्राईक आली ती मात्र सेफला. यस, फलंदाजांना महत्वाची सूचना असेल, खेळपट्टीवरून धावायचं नाहीये. आपण खेळपट्टीच्या थोडंसं बाजूने धावलं तर खूप बरं होईल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रोक चांगला आहे परंतु मिस्टाबिक स्ट्रोक पाहायला मिळतोय. नजाकत होती परंतु बघू शकाल एलिव्हेशन होतं. यावेळेस 30 सर्कल बाउंड्री लाईन क्लिअर करू शकला नाही. ब्रेक थ्रूची गरज होती आणि ती मात्र मिळवून दिली गोलंदाज मंगेशने. फलंदाज होईल बाद स्वप्नील. बॅक टू द डगआउट. टाकावी लागते तेव्हा तो गोड होतो. गोलंदाजी जर तिखट असेल, प्रत्येक चेंडू जर आगीच्या गोळ्यासारखा असेल ना, तर मात्र तुम्हाला टेम्परामेंटला महत्त्व देणं गरजेचं ठरेल. कारण भगवान के घर में देर नहीं अंधेर है, भगवान के घर में अंधेर है लेकिन देर नाही. सातत्याने म्हटलं जातं की वेळ सगळ्यांची येते. यावेळी शॉर्ट ऑफ गोलने शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जजमेंट करतोय. ओ हो हो, 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक झटका लागताना बॅक टू बॅक दुसरा झटका बदलापूर संघाला. दुसरा गडी होईल बाद. धावसंख्या स्थिरावले 4 या अंकावर.
खेळत असताना डोके संघाची अश्वमेध दौडण्यापूर्वी लगाम कशी लावली जाईल हे या संघाने सांगत असताना डोके संघाचे गोलंदाज कविदासने गोलंदाजी केली. माणूस अनुकरणातून शिकतो हे सांगत असताना गोलंदाज मंगेश पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या कविदासने आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी चालू आहे. यस सोनावळे सर, आम्ही शहापूर तालुक्यामध्ये आमच्या एक गोलंदाज बघितलाय साई स्पोर्ट शहापूर संघाचा कामेश, आणि त्या कामेशला मी तर म्हणेन कॉपी करावी आणि पेस्ट आणून इथं मंगेशच्या समोर उभं करावं. त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय गोलंदाज मंगेश. सातत्याने अनेक प्रकारचे खेळाडू अनुकरणातून शिकत असतात. आमच्या टेनिस क्रिकेट जगतामध्ये एक ब्रँड आमच्या समोर आदर्श आहे. त्या ब्रँडचं नाव आहे कृष्णा लक्ष्मण सातपुते. प्रत्येक फलंदाज ऑफ स्टंपवर जाऊन सफल होणं आणि त्यानंतर मात्र फाईन लेगला फटके खेळणं हे त्याने शिकवलंय. हे इम्प्रोव्हायझेशन दाखवण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये मित्रांनो बदलापूर संघाला करावा लागेल. स्क्वेअर ड्राईव्ह सजवण्याचा प्रयत्न केलाय, तत्पूर्वी एक सिंगल धाव काढली गेली आणि एका सिंगलने समाधानी व्हावं लागेल. अर्थातच विकेटवर विकेटचा सडा जर पडत असेल तर मात्र तुम्हाला शांततेने बॅटिंग करणं या ठिकाणी गरजेचं ठरेल. तेव्हा एक सन्मानजनक स्थिती या मॅचमध्ये निर्माण तुम्ही करू शकाल. परंतु बघूया काय रणनीती, काय ट्रॅजेडी मनामध्ये आखलेली आहे. क्रिकेट जरी हा हाताने खेळला जाणारा खेळ जरी असला तरी पहिल्यांदा क्रिकेट हा डोक्यानं खेळला जातोय. क्रिकेट दिल से नहीं दिमाग से खेला जाता है. सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळत आहे. यावेळेस मात्र टायमिंग साधावं लागेल. डेलस्कोप करण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू निघून जाईल. डीप पाइन लेग, लॉंग लेग, सीमा रेषा पार. क्रिकेटचा क्लास, एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन परफेक्शन विच इज ऑलरेडी विद इन द मॅन. यावेळेस मात्र कौशल्याच्या हालचाली पाहायला मिळाल्या. स्कूप करण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू निघून गेलाय. लॉंग लेग, सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. सुभाष धन्यवाद डीजे मास्टर. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर बदलापूर संघाची धावसंख्या आहे ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर 4 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केला गोलंदाज कविदासने. मंगेशने सेकंड ओव्हरमधील पूर्वार्ध खूप चांगल्या पद्धतीने हाताळला, परंतु त्यानंतर मात्र निरीक्षण केलं गेलं फलंदाजाच्या माध्यमातून. चेंडू नजरेमध्ये भरले गेले. 2 चेंडूवर 10 धावा मिळवण्याचा विक्रम बॅट्समन सागर आणि फलंदाज इरफानच्या माध्यमातून केला जातोय. टीमची टोटल बदलापूर संघ पोहोचलाय दुहेरी अंकावर 10 धावा. सकाळचं सुंदर वातावरण आपण बघू शकाल. क्रिकेटची विलोभनीय विश्वसनीय दुनिया आणि या क्रिकेटच्या दुनियेमध्ये आम्ही जर पडलो ना, जेवढं प्रेम आम्ही आमच्या प्रेयसीवर करत नाही तेवढं प्रेम आम्ही 24 तासापैकी 22 तास या क्रिकेटवर करतोय. आणि त्यानंतरची 2 तास सुद्धा आम्ही जणू काही रवंत करतोय या क्रिकेटला. हॅट्स ऑफ क्रिकेट. या क्रिकेटनं मित्रांनो आम्हाला काय दिलंय? अनोळखी माणसं एकत्र आली, तयार झाली मैत्री आणि या मैत्रीचं रूपांतर नात्यामध्ये झालंय. हे दिलंय मित्रांनो आम्हाला क्रिकेटनं. हो हो हो, एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्क्वेअर कट करण्यासाठी निश्चितच फुटवर्क नव्हतं आणि यावेळेस आपण बघू शकाल एक डॉट बॉल फेकला जातोय. जय हनुमान सीसी ढोके संघ आतापर्यंत वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. पूर्वार्ध चालू आहे. हो हो हो, सीधी उंगली से ही घी नहीं निकलती, उंगली टेढ़ी करी तो भी घी नहीं निकलती. आता मात्र काय करावं लागेल? मी तर म्हणतोय भगीरथाचे प्रयत्न करून पुन्हा एकदा धावांची गंगा या पृथ्वी तलावर आणावी लागेल, तेव्हा खऱ्या अर्थानं धाव फलकावर धावा सजल्या जातील. ओव्हर पिच बॉल होता, संधी होती बॅट्समनला, परंतु संधी मात्र गमावली. सातत्याने डॉट बॉल फेकले जात आहेत. ऍट दिस मोमेंट टाकले जाणारे डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या संघासाठी खूप मोठी डोकेदुखी ठरू शकतील. हे या मॅचची चिन्हे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. म्हणून की काय, गाडीचा गिअर चेंज करावा लागेल, तेव्हा तुम्हाला या मॅच मध्ये सन्मानजनक स्थिती निर्माण होईल. आणखी एक चांगला चेंडू ऑन साइडला थोडे क्रॉस झाले, खेळण्याचा प्रयत्न होता, एज लागली गेली. यावेळी शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. तत्पूर्वी एक सिंगल धाव आणि या एका सिंगलने आपण बघू शकाल जाणता राजा बदलापूर संघाची धावसंख्या आहे ती 2 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 11 धावा. शांततेची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल, परंतु बघूया काय घडेल या मॅच मध्ये. 2 फलंदाजांच्या मनामध्ये काय चाललंय, काय हालचाली आहेत. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल होता, संधी नाही फलंदाजाला.
काय गोलंदाजी चालू आहे. ज्या ज्या वेळेला लेग ब्रेक बॉल फेकले जात आहेत ना त्या त्या वेळेला शेन वॉर्नची आठवण करून देणारी गोलंदाजी या मॅच मध्ये सीसी ढोके या संघाच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. हनुमंताचा आशीर्वाद संघाने घेतलाय आणि बघता बघता याच आशीर्वादाप्रित्यर्थ कोणत्या प्रकारची कलात्मकता वापरली जाते हे गोलंदाजाच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. जणू काही अश्वमेध दौडण्यापूर्वी लगाम लावले जात आहेत आणि अश्वमेध पुन्हा एकदा दौडू दिले जात नाही. 3 षटकांचा पूर्णपणे खेळ संपुष्टात येतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर या मॅच मध्ये जाणता राजा बदलापूर संघाची धावसंख्या ती 2 गड्याच्या मोबदल्यात फक्त 12 धावा. डीजे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल पुन्हा एकदा रोहित शर्माची आठवण या फलंदाजांना करावी लागेल. 2014 श्रीलंकेच्या विरोधात खेळत असताना कोलकाता या मैदानावर तब्बल 173 चेंडूमध्ये 264 धावांची वादळी खेळी करणारा रोहित शर्मा या ठिकाणी हिटमॅन अवतरावा लागेल. तेव्हा मात्र बदलापूर संघ कुठेतरी सन्मानजनक स्थितीमध्ये जाईल. अन्यथा संकटांवर संकट पाहायला मिळतात. फक्त 12 धावा, येणारे 12 चेंडू आणि जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न बदलापूर गाव या संघाच्या फलंदाजांना करून दाखवावा लागेल. सागर आणि इरफान पहिल्या 3 षटकामध्ये मी तर म्हणेन समुद्राला उलटी आली की काय. आता भरतीचं रूपांतर होईल का हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल. मंगेश तयार. हो हो हो, इशिताची यावेळेस मात्र थोडासा स्वेर मारा पाहायला मिळतोय. आउटसाइड दी लेग स्टंप्स दिशा थोडी भरकटली गेली. खूप वेळानंतर यावेळेस अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळते. असं डोके संघ काय गोलंदाजी करतोय, कलात्मकता काय असते हे या मॅच मध्ये डोके संघाने आतापर्यंत दाखवलंय. जखडून ठेवले फलंदाजी करणारे अर्थातच जाणता राजा बदलापूर संघाला. नावाप्रमाणे थोडीशी यावेळेस मात्र जाणीव ठेवून बॅटिंग करावी लागेल बदलापूर संघाला. मंगेश तयार. यावेळेस एज लागली गेली. उर्वरित काम विकेट किपरच्या माध्यमातून. याला म्हणतात आदित दुष्काळ, त्यामध्ये 13वा महिना. आदित कर्ज, त्यात उसना मात्र शेजारी. आदित संकट आणि त्यावर मात्र आभाळ कोसळलं जावं. धरणी दुभंगते की काय ही चिन्हे या ठिकाणी पाहायला मिळाली. 1 विकेट डाऊन. बदलापूर संघ बॅकफुटला ढकलला जातोय. फलंदाज होईल बाद. षटक हाताळलं होतं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळत असताना त्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च करून 2 महत्वपूर्ण विकेट घेणारा मंगेश आतापर्यंत स्वतःच्या नावाची दखल यावेळेस घेताना. हो हो हो, फटका चांगला आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. तत्पूर्वी एक सिंगल धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. रन्स ऑफ कपल आम्ही ज्याला म्हणतो क्रिकेटच्या लँग्वेज मध्ये या 2 धावा घेतल्या गेल्या आणि या 2 धावेने धावफलक थोडंसं पुढे सरकलंय. धावा असतील धावफलकावर फक्त आणि फक्त 15 धावा. 5 षटकाचा विचार केला तर 50 ते 55 धावा या मॅच मध्ये होणं बदलापूर संघासाठी अनिवार्य ठरेल. बघूया काय घडेल मॅच मध्ये. मंगेश तयार. राईट आमोर द विकेट. शॉर्ट पिच बॉल होता, आपण बघू शकाल थोडा बाउन्स झाला. निश्चितच सन्मान दिला या चेंडूचा. अच्छी गेंदों का सन्मान करो और बुरी गेंदों का अपमान करो हे सूत्र यावेळेस वापरले. परंतु आता मात्र फलंदाजांना कोणत्या प्रकारची संधी नाही की जास्तीत जास्त उसंत नाहीये श्वास घ्यायला. क्योंकि ॲक्शनने क्विकर वनला चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवणं या योग्य क्रिया बदलापूर गावाला कराव्या लागतील. तेव्हा मात्र धावसंख्येचा आकार आणि वेग आहे
तो खूप वेगाने वाढत राहील, परंतु काय घडेल हे मात्र या ठिकाणी बघावं लागेल. शॉट ऑफ गुडलेन्स यावेळेस मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच सिंगल धाव. शॉर्ट क्रिकेटमध्ये आम्ही कालपासून चर्चा करतोय सोनावळे सर की सातत्याने तुम्हाला धावांची गरज असताना तुम्ही विकेटवर लक्ष देणं इथपर्यंत योग्य नाही आहे की विकेट टिकल्या जातील आणि धावा कमी येतील. कारण पहिली इनिंग चालू आहे, विकेट हातामध्ये असताना फक्त आणि फक्त ध्येय समोर ठेवावं लागेल. रन्स रन्स अँड रन्स. ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटू द्यायचा नाही. यावेळेस मात्र टेन्शन न घेता माइंड फ्री करून बॅटिंग करावी लागेल बदलापूर गाव संघाला. हो हो, यावेळेस नजाकत होती, क्लास होता क्रिकेटचा. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, वन बाउन्स, चेंडू निघून गेलाय, लॉंग लेग, सीमा रेषा पार. हा येतो चौकार. रन्स मिळतील 4. बदलापूर संघाला आलेला हा आशा निर्माण करून देणारा चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या ती 21 धावा धावपलकावर. इरफान, एक चांगली पर्सनॅलिटी पाहायला मिळते इरफानच्या माध्यमातून. हो 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 हो, यावेळेस पुन्हा एकदा दी सिग्नेचर शॉट ऑफ महेंद्र सिंग धोनी. प्रयत्न केला होता परंतु निश्चित डाऊन द ग्राउंड हा चेंडू होता. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होईल बाद. आता मात्र संकटांवर संकट ओढवलं जात आहे, परंतु या संकटातून मार्ग सापडत नाहीये. सगळ्या दिशा पूर्णपणे अंधारमय पाहायला मिळत आहे. तमसोमा ज्योतिर्गमय या व्याख्येनुसार खऱ्या अर्थानं दिवा प्रज्वलित करावा लागेल आणि धावपलकावर धावांचा उजेड मात्र पाडावा लागेल. तोच उजेड पाडण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचताना पाहायला मिळेल. यस, धावसंख्या पाहायला मिळते फक्त आणि फक्त 22 धावा. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टॅलेंट आणि टी फॉर टेक्निक या 4 गोष्टींना आता मात्र महत्व द्यावं लागेल. ऑन साईडला खेळला आहे, जणू काही स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेळला गेला. तत्पूर्वी एकच सिंगल धाव. इरफानचे प्रयत्न तर चालू आहेत, परंतु या प्रयत्नातून मार्ग एकच असेल. तो मार्ग म्हणजे प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवावा लागेल. तेव्हा मात्र धावसंख्येचा आकार हा वाढत राहील आणि एक सन्मानजनक धावसंख्या धावपलकावर उभी राहायला वेळ लागणार नाही. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाणता राजा बदलापूर संघाची धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 23 धावा. संघाचं नाव खूप छान आहे आणि अर्थातच जाणता राजा म्हटलं तर या महाराष्ट्राच्या मातीला पडलेलं सगळ्यात गोड स्वप्न म्हणजे 19 फेब्रुवारी इसवी सन 1630. आम्ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्यानंतर म्हणतो ना की मला गर्व आहे मी मराठी असल्याचा, पण त्याच मराठी माणसाचा अभिमान, स्वाभिमान, ताठपणा जगण्याची उमेद ज्या महापुरुषानं निर्माण केली त्या नाव जाणता राजा छत्रपती शिवाजी राजे. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाणता राजा बदलापूर संघाची धावसंख्या ती फक्त आणि फक्त 23 धावा. शेवटचे येणारे 6 चेंडू. या षटकामध्ये बदलापूर संघाचा डगआउट एक अपेक्षा करत असेल की 3 ते 4 मोठे स्ट्रोक्स लागणं आपल्यासाठी गरजेचं असेल, तेव्हा मात्र आपण चांगली फाईट देऊ शकू. 23 धावा धावपलकावर आतापर्यंत विचार केला तर 5.99च्या सरासरीने जाणता राजा बदलापूर संघाने धावसंख्या जमवली आहे. शेवटच्या षटक मार्गस्थ रुपेश तयार. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन असं इरफान, उजव्या हाताचा फलंदाज. आपण बघू शकाल एक चांगली पर्सनॅलिटी आमच्या शहापूर तालुक्यामध्ये हेमंत सोकांडेची पर्सनॅलिटी अशी सापडते. शॉर्ट पिच बॉल होता, यावेळेस आपण बघू शकाल आडव्या बॅटनं लॉब केलाय. लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, केवळ एकच धाव. सिंगल डबल से काम नाही चलने वाला. या 1-1, 2-2 धावा क्रिकेटची लाईफ लाईन जरी म्हटलं जातं, परंतु यावेळेस ही लाईफ यूज करून तुम्हाला जमणार नाही. डेस्टिनेशन जर लांब असेल तर तुम्हाला एरोप्लेन मध्ये बसावं लागेल आणि एक जंप घ्यावे लागेल, तेव्हा मात्र तुम्ही हनुमंतासारखी जंप घेऊन श्रीलंकेपर्यंत पोहोचू शकाल. यावेळेस फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक झटका लागतोय जाणता राजा बदलापूर संघाला. माय तुझे ठेवला सो मच, धन्यवाद. मी सलाम करेल जाणता राजा राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव आयोजित आई गावदेवी चषक 2021 ला. ज्या पद्धतीने एखाद्या तलावामध्ये राजहंस शोभून दिसतो ना,
तेव्हा मात्र तलावाला आणि राजहंसाला शोभा येते. त्याच पद्धतीने या मैदानावर खेळाडू बघितले तर असं वाटतं की खऱ्या अर्थाने हे राजहंसाप्रमाणे आपली प्रयत्न आणि धडपड चालू करत असताना या मैदानाला शोभा आणतायत आणि खेळाडू मात्र राजहंसाप्रमाणे पाहायला मिळत आहेत. दूध का दूध और पाणी का पाणी. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय. हो हो हो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग सुद्धा झाली, परंतु थ्रो होऊ शकला नाही. डायरेक्ट हिट झाला असता. वाटलं होतं रुपेशला डायरेक्ट हिट होईल आणि फलंदाजाला मी सहजगत्या बाद करू शकेल, परंतु या ऍक्शन काही सेकंदात कराव्या लागतात. मी तर म्हणेन गोलंदाजी करणं, स्वतःला स्थिर स्थावर करणं, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग करणं आणि त्या क्षणाला हिट करणं, या कठीण गोष्टींना सामोरं जावं लागतंय गोलंदाज रुपेशला. एका सिंगलच्या मदतीने जाणता राजा बदलापूर संघाची धावसंख्या ती 24 धाबा. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता. जैसी नसीहत वैसा धमाका. टिट फॉर टॅट बूम ब्रँग. चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इरफानला रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. जाणता राजा बदलापूर संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकली. दाबाद धावफलकावर 29 धावा. आता मात्र थोडासा श्वास घ्यायला कुठेतरी जागा प्राप्त करून दिली बदलापूर संघाला बॅट्समन इरफानच्या माध्यमातून. चौकार तर आलाय. रुपेशने 4 चेंडू फेकले गेले. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर एक सिंगल धाव, चौथ्या चेंडूवर मात्र चौकार आलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न इरफानच्या माध्यमातून सहजगत्या होऊ शकतो, कारण आतापर्यंत दाखवलं यस आय एम अ चॅम्पियन. कारण आतापर्यंत संघाची धावसंख्या उभारण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललाय इरफान नावाच्या बॅट्समॅन. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फाईन खेळला. चेंडू निघून चाललाय. प्रवास झालाय चेंडूचा पूर्ण. वेलकम बाउंड्री. हा येतो चौकार बॅट्समन इरफानच्या बॅटमधनं. राजा बदलापूर संघाची धावसंख्या ती धावफलकावर 33 धाबा. नकद बडा पद बडा मुसीबतों में जो खडा वही सबसे बडा. इरफानने मात्र दाखवलं. शेवटचा चेंडू. यावेळेस एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट बॉल असेल. फलंदाज बाद होईल इरफान. शेवटच्या चेंडूवर विकेट. डॉट बॉल येतोय आणि यावेळेस बघू शकाल 5 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर जाणता राजा बदलापूर संघाची धावसंख्या ती 5 गड्यांच्या मोबदल्यात 33 धाबा. विजयासाठी 30 चेंडू आणि 34 धावांचं लक्ष असेल जय हनुमान सीसी ढोके संघाच्या समोर. याच 33 धावांचा जर आपण विचार केला तर मी तर म्हणेन लो स्कोर वाटतोय, परंतु बघूया मित्रांनो, क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ. कोणताही स्कोर तुम्हाला विजयाची खात्री देईल की नाही यात खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत असतो. परंतु हा स्कोर जरी लो वाटत असला तरी मात्र आपला एक स्पेल संपलाय. एक स्पेल तुमच्याकडे असेल, एक कौशल्यामध्ये तुम्ही चालला नसाल तर गोलंदाजी हा एक मात्र ऑप्शन तुमच्या समोर असेल. निश्चितच फाईट करण्यासाठी 33 धावा आणि 34 धावांचं आव्हान असेल. या मॅचचा विचार केला तर जय हनुमान सीसी डोके संघासमोर होतील की नाही हा खूप मोठा प्रश्न. अर्थातच सगळ्या गोष्टी सस्पेन्स असतील. पहिला डाव, नाण्याची पहिली बाजू आपण पडताळली. पहिल्या बाजूला गोलंदाजीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान या मॅच मध्ये जय हनुमान सीसी डोके संघाने कमावलंय. परंतु बघूया हीच कमाई आणि हीच आघाडी आत्ता मात्र काय घडेल या सगळ्यांचा लेखाजोखा सांगण्यासाठी पुन्हा एकदा मी थांबेन. आपण ऐकत राहा, आपण बघत राहा. राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव आयोजित आई गावदेवी चषक 2021. मायक्रोफोनवर मी आमंत्रित करेल आमचे साथी समालोचक. बदलापूरमध्ये पहिल्यांदाच त्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकाल. सातत्याने शहापूर तालुक्यातील अनेक प्रकारच्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जात आहेत. परंतु आज खऱ्या अर्थानं आमच्या मॅडी सरांवरचं प्रेम आणि या प्रेमापोटी माणसाला खऱ्या अर्थानं गोकुळातून मथुरेत आणि मथुरेतून गोकुळात जावं लागतं. शहापूर बदलापूर आणि बदलापूरमधून शहापूर अशा प्रकारचा प्रवास करून आणि खऱ्या अर्थानं माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय हेमंतजी सोनावळे सर, द व्हॉइस ऑफ शहापूर. थँक्यू सो मच. धन्यवाद.
आई गावदेवी चषक 2021. नक्कीच आजचा तिसरा दिवस आहे मित्रांनो. नक्कीच अमोल सर आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या या व्यासपीठावर. नक्कीच मित्रांनो, आपण पाहत आहात तो सामना जानता राजा बदलापूर गाव विपक्ष जय हनुमान क्रिकेट क्लब ढोके. आणि नक्कीच या सामन्याचा जर आपण लेखाजोखा पाहिला तर या सामन्याचं नाणेफेक जिंकलं होतं ते ढोके संघानं. आणि ज्या क्षणी नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि जानता राजा बदलापूर संघाला निमंत्रित केलं फलंदाजीसाठी. नक्कीच सामना सुरू करायचा पंच. आणि या 5 षटकांमध्ये केवळ 33 धावा धावफलकावर लावू शकला तो जानता राजा बदलापूर संघ. कुठेतरी आव्हान कमी वाटतं, मात्र मित्रांनो क्रिकेट आहे, आपण काही सांगू नाही शकत. द क्रिकेट इज अ कम्प्लीट गेम ऑफ अनसर्टेनिटीज. आणि नक्कीच प्रतिकार केला जाईल त्या जानता राजा बदलापूर संघाकडून. ह्या 33 धावांचा बचाव करण्यासाठी 5 षटक आहेत, 30 चेंडू आणि 33 धावा. ऑलमोस्ट रन बॉल. तर रवी आणि कविदास ही जोडी आलेली आहे. यावेळी ढोके संघाची सलामीची जोडी आहे. नक्कीच डोक्यावर बर्फ ठेवावं लागेल, कारण वर सूर्य आग उगते आहे. आणि अशा वातावरणामध्ये खेळ करणं, आपलं फिजिकल फिटनेस टिकवून ठेवणं हे खऱ्या अर्थानं आव्हान आहे. पाहूया पहिला चेंडू या षटकातला. यावेळी मात्र स्टिअर केला चेंडूला. चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि परिणामी मला वाटतं पहिला गडी गमावला जातोय त्या ढोके संघाकडून. आणि रवी बॅक टू द पॅव्हिलियन होतो आहे डीचे.
सुरेख फटका होता, टायमिंग झालं होतं आणि जसा फटका, जसा चेंडू स्पर्शाला बॅटला तसे तिथे लिहिले गेले 6 रन्स आणि चेंडू अगदीच मिड विकेट झोन मधून सीमा रेषेच्या बाहेर गेला. 6 धावा मिळाल्या आणि या 6 धावांनी धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 1 बाद 11 ढोके संघ. अजूनही थोडा प्रवास करायचा आहे. जर विजय संपादन करायचा असेल तर 34 धावांची गरज आहे. अजूनही 23 धावांची गरज आहे. उर्वरित काही चेंडूंमध्ये कमबॅक करावं लागेल ते जाणता राजा बदलापूर संघाला, कारण नॉकआउट गेम्स प्रत्येक सामना महत्वाचा. येस, पुन्हा एकदा कुणाल सज्ज आहे आपल्या गोलंदाजी मार्कवरून, मारा करेल कबीरदास साठी. 2 चेंडूंवर 2 मोठे प्रहार. काय होईल या चेंडूवर? हो, यावेळी मात्र हलक्या हाताने स्टिअर केला ऑन साइडला, स्क्वेअर लेगच्या दिशेला. 2 क्षेत्ररक्षक धावतात चेंडूच्या दिशेनं, मात्र 2 धावा दरम्यान पूर्ण केला दोन्ही फलंदाजांनी. सुरेख कव्हर मिळालं त्या जाणता संघाचा क्षेत्ररक्षकाकडून आणि 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 13 धावा. 1 बाद 13. पहिलं षटक काहीसं महागडं. सुरुवात झाली होती त्या क्षणी वाटलं होतं की एक चांगलं षटक येईल कुणालकडून. पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्यात यश मिळालं होतं, मात्र तसं काही होताना दिसत नाही. पुढचा चेंडू, हो यावेळी मात्र सुरेख पंच केला होता चेंडूला. चेंडू जातोय थर्ड मॅन झोन मध्ये. 1 धाव मिळेल आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल, कारण चेंडू फील्ड केला गेलेला आहे. आणि याबरोबरच मला वाटतं हे षटक क्रमांक 1 समाप्त होतं आणि एका षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 1 बाद 14 धावा. अजूनही 24 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. एक छान सामना सुरू आहे. नक्कीच मित्रांनो, आपल्या माहितीसाठी सांगेल की या पुढचा कमिंग अप जो बॅटल आहे तो छत्रपती शिवाजी महाराज चौक विपक्ष राज क्रीडा मंडळ कुळगाव. छत्रपती शिवाजी महाराज चौक विपक्ष राज क्रीडा मंडळ कुळगाव डीजे. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब चौक. जर आपला कोणी प्रतिनिधी आला असेल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक. यावेळी गोलंदाजी मार्कवर बदल दिसेल. इरफान येतोय, इरफान शेख, द मॅन फ्रॉम बदलापूर, पण तो असनोलीचा नेटिव्ह आहे, माझ्या गावचा रहिवासी आहे इरफान. यावेळी मात्र पहिला चेंडू टाकण्यास सज्ज इरफान. हो, षटकारांच्या हॅट्रिक साठी राजाजी भोईर यांच्याकडून 1200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच धन्यवाद सर इरफान. यावेळी मात्र पहिला चेंडू एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं. हो हो, यावेळी चेंडू हवेत तरंगतोय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली, कॉटन बोल्ड. दुसरा गडी बाद होईल इथे. तो डोके संघाचा एक अडचणीत सापडतो डोके संघ. दुसरा गडी बाद आणि धावसंख्या तिथेच स्थिरावलेली आहे. धावसंख्या होती 14. 2 बाद 14 डीजे.
दोन्ही ते संघ आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि राज क्रीडा मंडळ कुळगाव दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे आहे. नक्कीच कुठेतरी कमी धावा असतील तर जास्त रिस्क का असते, कारण तो जो स्कोर असतोय त्या स्कोअर पर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच एक एक दोन दोन धावांवर आता भर द्यावी लागेल ती ढोके संघाला. मोठे फटके मारताना काय झालं आपण पाहिलं, एक सुरेख झेल पकडला गेला या ठिकाणी. हो हो, यावेळी मात्र सुरेख फटका, सुरेख फटका. यावेळी चेंडूला दिशा दिली नक्कीच पॉइंटच्या डोक्यावरून आणि चेंडू सीमा पार चौकार. आणि या बरोबरच हे षटक क्रमांक 2 समाप्त होत आहे. षटक क्रमांक 2 चा जर आपण अॅनालाइज पाहिलं तर सुरेख अॅनालाइज आहे. फक्त 5 धावा मात्र 3 बहुमूल्य गडी गमावले गेले. आणि नक्कीच मी म्हटलं होतं जर जांताराजा बदलापूर संघाला जर या सामन्यात परत यायचं असेल तर त्यांच्यासाठी एकच मार्ग आहे, विकेट्स घेणं. आणि नक्कीच आतापर्यंत 4 विकेट्स घेण्यात यश मिळालं. मात्र मागच्या षटकामध्ये जी काही कविदासनं हल्ला चढवला होता तब्बल त्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि त्या कुठेतरी डोकेदुखी ठरतील का जांताराजा संघाला. पाहूया पुढचं षटक येईल, तत्पूर्वी ऐकूया एक छानसं संगीत डीजे. विचार केलात, कारण प्रतिकार करतोय, संघर्ष करतोय. आणि आमचे शिंदे सर नेहमी सांगतात संघर्षमय जीवन आहे आणि हा संघर्ष होणारच आहे. आणि या संघर्षामध्ये मात्र एक सोपा झेल सुटतोय. आणि हा झेल झाला असता तर कदाचित या सामन्याचा रिझल्टवर थोडा परिणाम झाला असता. असं म्हणतात कॅचेस विन द मॅचेस. आणि यावेळी ही कॅच सुटली की मॅच हे काही क्षणात कळणारच आहे मला. आणि या एका धावेनं धावफलक पुढे सरकतं. धावसंख्या होती 20 धावा. हो हो, यावेळी पुन्हा एकदा एक अंगावर आलेला चेंडू होता, समजू नाही शकला. एक व्हेरिएशन पाहायला मिळालं गतीमध्ये आणि परिणामी एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं कुणालला. नक्कीच एक गोलंदाजासाठी 2 षटकं आणि कुणाल मात्र ते षटक घेऊन आलेला आहे इथे. आणि पहिल्या षटकामध्ये जोरदार हल्ला झाला होता पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतरही. यावेळी मात्र कमबॅक करेल पुढचा चेंडू. हो, यावेळी मात्र चेंडूला दिशा दिलेली आहे. कवच मधून चेंडू येतोय. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दरम्यान 2 धावा देखील पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. आणि या 2 धावांनी धावफलक सजतंय. धावफलकावर आणखी 2 धावा जोडल्या जातील आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा. 22 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. यावेळी मात्र ती झेल झाली असता तर मात्र कदाचित परिणाम 4 ऐवजी 5 दिसला असता. अनेक निम्मा संघ गारद करू शकले असते बदलापूर. मात्र पाहूया, इट्स अ पार्ट ऑफ गेम. यावेळी मात्र हलक्या हाताने स्टीअर केला ऑफ साईडला आणि 1 धाव मात्र पुन्हा एक चोरटी धाव घेतली. यावेळी कुठेतरी विजयाचा सुगंध दरवळत असेल त्या ढोके संघासाठी, कारण एक धाव जरी घेतली तरी एक कम्फर्टेबली या मॅच मध्ये ढोके संघ येऊ शकतोय. मोठ्या फटक्याची अगदीच गरज नाहीये, रिस्क घ्यायची तर अजिबात गरज दिसत नाहीये. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, कधी काय होईल कधी काय डोक्यात येईल हे सांगता येत नाही. मात्र धावसंख्येमध्ये 1 भर होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ढोके संघ एसटीज कुणाल. हो हो, यावेळी काय झालं, सुरेख लाईन अँड लेंथ. मित्रांनो, आपल्या पेस बरोबर आपली दिशा अतिशय महत्वाची आहे. आणि आम्हाला सतत एक ऑस्ट्रेलियन बॉलर दिसतोय, तो म्हणजे ग्लेन मॅकग्रा. का तर त्याच्याकडे अचूक टप्पा होता. व्हेरिएशन स्पीड थोडं कमी असेल पण टप्पा अचूक होता आणि त्याच जोरावर नाव गाजते त्या जगभरात. यावेळी मात्र थोडासा समजू शकला नाही. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केले गेलं आणि या बरोबरच हे षटक क्रमांक 3 देखील समाप्त होतं. कुणालच्या पहिल्या आणि या तिसऱ्या षटकाचं जर आम्ही
कंपॅरिझन करायचं विचार केला तर या षटकात केवळ 4 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि धावफलकावर धावा आत्ता लागलेल्या आहेत 23 धावा. अजूनही 11 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. ऐकूया एक छानसं संगीत डीजे. यहाँ तक 3 ओवर्स का खेल मुकम्मल होता हुआ और 23 रन टॉस के लिए छत्रपति शिवाजी महाराज चौक और राज क्रीड़ा मंडल कुलगांव दोनों टीम के कप्तान, आपको विनती है आप जल्दी से जल्दी टॉस के लिए आ जाइए. और यहाँ तक कि 23 रन स्कोर कार्ड पर और 11 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए ढोके टीम के लिए. लेकिन गेंदे बचे 12 तो 2 ओवर्स का खेल शेष और इस 12 गेंदों में 11 रनों की जरूरत. ऑलमोस्ट रन बॉल स्कोर करना है ढोके टीम के लिए. और गेंदबाजी छोर पर स्वप्निल और स्ट्राइक लेंगे रुपेश. इस बार क्या होगा, इस ओवर में कितने रन्स आएंगे, क्या बचा पाएंगे इस स्कोर को 11 रन को जानता राजा बदलापुर. इस बार ओहो, इस बार पंच किया बैकफुट पर जाकर और गेंद सीधी जाएगी. वह फील्डर है लेकिन थोड़ा मिसफील्ड होता हुआ और इसका नतीजा एक और अतिरिक्त रन मिलता हुआ. 2 रन्स पूरे किए दोनों बल्लेबाजों ने और इस 2 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 25 रन 2 विकेट के नुकसान पर. तो और 9 रन की दरकार इस मैच को जीतने के लिए. तो आसानी के साथ एक और 2 रन लेके इस मैच को जीता जा सकता है. लेकिन क्या होगा, एक क्रिकेट है, यहाँ कुछ हम कह नहीं सकते, प्रेडिक्ट तो कोई कर नहीं सकते. ये खेल ही प्रेडिक्ट के बाहर है. तो अगली गेंद हो, इस बार गेंद तो बहुत ही बढ़िया खेला है. गेंद जाएगी लॉन्ग ऑन क्षेत्र में लेकिन 1 ही रन मिलेगा और 1 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ अब जाकर स्कोर हुआ है 25 रन. और अब 9 रनों की दरकार सिर्फ इस मैच को जीतने के लिए. अगली गेंद, इस बार बैट का एज लेकर गेंद गई विकेट कीपर की दस्तानों में और एक डॉट गेंद डालने में सफल स्वप्निल यहाँ इस ओवर में. ये चौथा ओवर चलता हुआ, कई गेंदें शेष है लेकिन इस बार रनों को रोकना होगा यदि जानता राजा टीम को इस मैच को जीतना हो. अगली गेंद स्वप्निल की, इस बार लगता है गेंद जाएगी ऑफ स्टंप से और बाहर की तरफ और वाइड का सिग्नल आता हुआ हमारे अंपायर योगेश जी इंद्रेकर. बहुत ही बढ़िया. इस बार इस 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे जाएगा. स्कोर जाकर पहुंचा 26 रन 4 विकेट के नुकसान पर और 8 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए. ओहो, इस बार गेंद को खेला है
बहुत ही बढ़िया स्ट्रोक, फिर से एक बार गेंद जाएगी लॉन्ग ऑफ क्षेत्र में और एक रन, फिर से एक बार एक रन पर संतुष्ट रहना पड़ता है इस दोनों बल्लेबाजों को और इस एक रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 27 रन 4 विकेट के नुकसान पर। अब कोई जोखिम नहीं उठाई जाएगी, ये आसान है अब तो ढोके टीम के लिए, एक रन भी ले जाए तो भी आसानी के साथ इस मैच को जीत सकते हैं। इस बार गेंद को खेला है मिड विकेट जोन में, एक रन मिला, दूसरे रन के लिए दौड़ पड़े और 2 रन भी बड़ी आसानी के साथ पूरे किए दोनों बल्लेबाजों ने और तालियां सुनाई दे रही है डगआउट से, क्यों ना हो, ये 2 रन उन्हें विजय के समीप ले जा रहे हैं। इस 2 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 29 रन 4 विकेट के नुकसान पर। अब तो सिर्फ 5 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए। ढोके टीम क्या दे सकती है कि यह विजय के साथ पहली मैच और इस जीत का ओहो, इस बार गेंद पटकी हुई गेंद थी, समझ नहीं पाया और इसी के साथ चौथा ओवर खत्म होता हुआ और चौथे ओवर के समाप्ति पर स्कोर जाकर पहुंचा 29 रन 4 विकेट के नुकसान पर और 5 रनों की दरकार 6 गेंदों में। आखिरी ओवर में 5 रनों की दरकार है। क्या जानता राजा टीम कमबैक करेगी? क्या ये 5 रन होने नहीं देंगी? क्या ये मैच टाई होगा? बहुत सारे सवाल हमारे दिमाग में चल रहे हैं, लेकिन ये क्रिकेट है, क्या होगा हम बता नहीं सकते और जाना पड़ेगा 5वीं ओवर में। तब तक सुनिए एक बढ़िया म्यूजिक डीजे सेट सोळसे यांचं शुभ आगमन, आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या या व्यासपीठावर। डीजे Raj Sports Club organized Ai Gaudevi Trophy 2021. Here we are in the third day of this trophy, and the first match is played between Janta Raja Badlapur versus Jai Hanuman Cricket Club Dhoke. Or Dhoke team, they are just almost close to their first win in this tournament, because they just required only 5 runs to win from 6 balls. It means it's a very easy equation, but still see what happened next. The first ball, yes, oh, what a comeback. This time he pushed टॉस साठी याचे दोन्ही संघांचे कर्णधार छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि राज क्रीडा मंडळ कुलगाव, नक्की विशालजी राऊत यांच्या शुभ हस्ते हा टॉस होणार आहे या सामन्याचा। आजच्या दिवसातला दुसरा सामना असेल छत्रपती शिवाजी महाराज चौक राज क्रीडा मंडळ कुलगाव। गेंदबाजी दीपक, ओहो, दिस टाइम व्हाट अ माइटी ब्लो out of the park, and here ends the match. Dhoke team win this match with 6 wickets and 4 balls remaining. सुरेख कामगिरी, जवळजवळ 4 चेंडू आणि 6 गडी राखून हा सामना जिंकले ढोके संघानं। कॉंग्रॅच्युलेशन्स, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स। आणि पुढचा सामना छत्रपती शिवाजी महाराज चौक विपक्ष राज क्रीडा मंडळ कुलगाव। दोन्ही संघाचे कर्णधार आम्हाला दिसत आहेत आमच्या